शरद जोशी यांना मी प्रथम नमन करतो आणि आज ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होते त्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री लातूर लोकसभेला एक चांगला उमेदवार दिला। उमेदवार हा जरी व्यवसायाने डॉक्टर असेल पण विचारानं एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्त्याचा वारसा विचाराचा वारसा असलेल्या कार्यकर्त्याचा मुलगा आम्हा लातूरकरांना दिला, त्याबद्दल तुमचे मी शेतकऱ्याच्या वतीने आभार मानतो। भावांनो, 2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। एका बाजूला मोदी सरकारने किंवा मोदींनी एक नारा दिलाय। 2014ला त्यांनी नारा दिला होता, या देशामध्ये जने काळं धन जमा केलंय ते सगळं काळं धन मी गोळा करीन आणि गोरगरिबाच्या खात्यावर टाकीन। शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50% नफा देईन। स्वामीनाथन आयोग लागू करीन। 2019ला त्यांनी सांगितलं की 2022ला या देशातला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करेन। पण गेली 10 वर्ष त्यांनी सातत्याने शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतीमालाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी आयातीला मोकळीक दिली आणि निर्यातीला बंदी घातली। 2014ला 10 लाख टन आयातीचं धोरण होतं। 2024ला ते 50 लाख टनाला त्यांनी नेलं। निर्यात 50% आणली। आयातीवरलं जे काही टॅक्स होतं ते 45 ते 35% होतं, ते 13 ते 5% आणलं आणि या देशातला शेतकरी देशोधडीला लावायचं काम या मोदी सरकारनं केलं। भावांनो, या देशातला शेतकरी आज धोक्यात आहे। एवढंच नाही तर या देशातला व्यापारी सुद्धा धोक्यात आहे। शेतीमालाचा भाव स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी वायदे बाजारावर बंदी घातली। आज आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 3-3 वर्षाचं सोयाबीन आहे। का राहिलं हे सोयाबीन आमच्या घरात? तर आम्हाला पुढच्या वर्षी काय भाव होणार आहे हे वायदे बाजारामुळे कळत होतं। शेतीमाल त्यांनी वायदे बाजारातून वगळलं, त्यामुळे आम्हाला पुढचा भाव कळाला नाही। आज भाव वाढेल, उद्या भाव वाढेल म्हणून गेली 3-3 वर्षाचं सोयाबीन आमच्या घरात आहे। हे झालं शेतकऱ्याचं। बया लातूरमधल्या व्यापाऱ्यांची तेच परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या व्यापाऱ्याची बी तेच परिस्थिती आहे। त्यांनी भाव वाढेल ह्या आशेनं शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदी केलं आणि ते सोयाबीन आज कुणी 10 ट्रक कुणी 20 ट्रक लाखो टन सोयाबीन व्यापाऱ्यांनी खरेदी केलं आणि ते सोयाबीन आज चांगल्या भावात खरेदी केलेलं भाव पडल्यामुळे आज व्यापारी सुद्धा धोक्यात आहे। म्हणजे या देशातला शेतकरी धोक्यात आहे, या देशातला व्यापारी धोक्यात आहे। बेरोजगारासाठी मोदी सरकारने 2 योजना आणल्या होत्या, एक मुद्रा योजना आणि दुसरी स्टार्टअप नावाची योजना त्यांनी जाहीर केली होती। इथं मला अनेक युवकांना मला विचारायचं, एकाने तरी हात वरी करून दाखवा, मुद्राचा तुम्हाला फायदा मिळालाय का किंवा स्टार्टअपचा फायदा तुम्हाला मिळालाय का आणि तुम्ही बेरोजगार असलेले उद्योजक झालात का? अजिबात नाही, कारण मुद्रा आणि स्टार्टअप नावाची योजना सपशेल फेल ठरलेली आहे। शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देतो म्हणून खोटं बोलून 2दा निवडून आले आणि एवढं सगळं करूनही मोठ्या छातीवर हात ठेवून गबरू सांगतोय की अबकी बार 400 पार। तू येतोच कसा बघू, 400 पार होतेच कसं बघू? अरे शेतकरी धोक्यात असताना
युवक धोक्यात असताना, उद्योजक धोक्यात असताना, व्यापारी धोक्यात असताना तू 400 पार करतो कसा? अरे काय चाललंय या देशामध्ये? लोकशाही जर जीवन ठेवायची असेल, या देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतकऱ्याला जर जीवन ठेवायचं असेल तर बया विरोधी पक्ष जिवंत असला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता मला शेतकऱ्याला एकच आव्हान करायचे आहे, भावांनो आता आपणाला मला सांगा, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिलं नाही, पंजाब पाकिस्तानवर जेवढा बंदोबस्त लावला नाही त्याच्यापेक्षा जास्त बंदोबस्त आमच्या शेतकऱ्यासाठी लावला. शेतकऱ्यावर लाठीचार्ज केला, गोळीबार केला, अश्रूधूरचे का नळकांडे फोडले. तिथं सराटीला आमच्या मायामाऊलीवर लाठीचार्ज केला, आळंदीमध्ये वारकऱ्यावर हल्ला केला. एवढं करून जर हे गबरू जर म्हणत असेल मी निवडून येतो तर भावांनो विचार करायची गोष्ट आहे. हे दिवसच आपल्याला रात्र वैऱ्याची आहे असं म्हणलं जातंय, पण आता दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. एक एक दिवस आपल्याला वैऱ्याचा आहे असं समजून ह्या मोदीला आता हद्द पार करायची आहे. कारण ह्यानं 400 पार नाही तर ह्याला हद्द पार करायची आहे. नाही जर ह्यानं 400 पार केला तर या देशातला शेतकरी ठार, बेरोजगार ठार, व्यापारी ठार होणार आहे. त्यामुळे ह्याला हद्दपार केल्याशिवाय आता पर्याय नाही. एवढं मला आत्ता चिठ्ठी आली, कारण खरं तर मी ग्रामीण भागातचा कार्यकर्ता आहे, शहरातलं माझं नातं नाही. मी ग्रामीण भागात बोलन आणि भैयाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खरंच चांगला उमेदवार तुम्ही आम्हाला दिलाय. मतदान करायला सुद्धा आनंद वाटला पाहिजे असा उमेदवार आम्हाला दिलाय. त्यामुळं नक्कीच आम्ही शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे भैया. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि लोकसभेत पाठवू आणि लोकसभेमध्ये नक्कीच डॉक्टर साहेब शेतकऱ्यासाठी आवाज उठवतील ही अपेक्षा नक्कीच करू. कारण त्यांचा वारसा हा शेतकरी कामगार पक्षाचा वारसा आहे. आदरणीय बंडाप्पा काळगे आमचे नेते आहेत आणि त्यांचे हे वारसदार आहेत. म्हणून आम्ही हिमतीनं आज छातीवर हात ठेवून सांगतो की नक्कीच काळगे साहेब हे लोकसभेत जातील आणि शेतकऱ्यासाठी आवाज उठतील. आता शेतकऱ्याचा बी नारा आहे. आता शेतकऱ्याचं एकच फॅक्टर काळगे डॉक्टर. इथंच थांबतो. धन्यवाद. आदरणीय देवीकुमार पाठक साहेबांचा सत्कार या ठिकाणी पुनीत पाटील हे करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करावं. यानंतर संजय शेटे साहेबांना मी विनंती करतो, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय शेटे साहेबांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आजच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय शिवाजीरावजी काळगे साहेबांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्याला सर्वांशी हितगुज करण्यासाठी आवर्जून आलेले आपल्या शहर मतदारसंघाचे आमदार व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय अमित भैया, वेळेचं भान ठेवून स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी या सभेला आपल्या नंदी स्टॉप आणि त्याच्या सर्व परिसरातून आलेले सर्व माझे लातूरकर नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे. खरं तर भैया एक गोष्ट मला कालपासून सांगायची होती, ती आता प्रसंग आहे का नाही पण सांगायचे मला. मी खूप नशिबवान आहे. खरं तर मी खूप काळ तुमचे वडील सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या सोबत मी काम केलंय. राजकारणामध्ये लातूर तालुक्याचं युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची संधी म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली कॉलेज जीवनानंतर हे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी दिली. आणि योगायोगानं त्यावेळेस आपल्या साहेबांचा त्यावेळेस पराभव झालेला होता. आणि म्हणतात ना त्याच वेळेस काम करायला संधी असते. मला आठवतंय लातूर तालुक्यामध्ये 125च्या आसपास गावं आहेत. त्यातल्या जवळपास 70 ते 72 गावातल्या युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन संजय शेटेंनी विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते केलेले आहेत. बरोबर आहे. आणि हे करत असताना हे का सांगालो तुम्हाला, हे करत असताना मी शेकडो भाषणं साहेबांचे ऐकले स्टेजवर बसून. ह्या अँगलनं ऐकलेत, त्या अँगलनं ऐकलेत, सगळीकडनं ऐकलेत.
तुम्हाला सांगतो योग असा आहे की ह्या मागच्या 1 महिन्यामध्ये अमित भैयांच्या सोबत बऱ्याच सभा अटेंड करायचा योग या ठिकाणी आला. आवर्जून सांगतो की परवा 4 दिवसाखाली अहमदपूर तालुक्यातला हाडोळती आणि चाकूर तालुक्यातला नळेगावची सभा ह्याच वेळेच्या सभा होत्या. मी असा ह्या ठिकाणी बसलो होतो आणि असे भैया भाषण करत होते. तो अँगल असा होता की माझ्या डोळ्यात खरं तर किचकन पाणी आलं की मला विलासराव देशमुख साहेबच बोलतायत अशी माझ्या मनात त्यावेळेची तो प्रसंग असा आला. आणि कितीतरी मी अँगलनं चेक केलो, काही सुद्धा फरक नाही, काही सुद्धा एवढा सुद्धा फरक नाही आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत भैया. कसं आहे, राजकारणात उलथापालथ व्हायलाच पाहिजे. हे आमचे जर राष्ट्रवादीतले गेले नसते, बाबासाहेब पाटील गेले नसते तर मला संधी मिळालीच नसती. राष्ट्रवादीत आमदाराशिवाय जिल्हाध्यक्ष करत नाहीत. एवढं मोठं पद शरद पवार साहेबांनी दिलं. पवार साहेबांचे धन्यवाद आणि जाणाराचे धन्यवाद. असं व्हायला पाहिजे. मराठवाड्यात अशोकराव चव्हाण नेते होते, मी म्हणणार नाही त्यांनी जावे, गेले, चांगलं झालं. भैया आता तुम्हाला संधी आहे, मराठवाड्याचे नेते तुम्ही व्हा. हे आमच्या शुभेच्छा आहेत मित्रपक्ष म्हणून. आणि ही जी पोकळी काँग्रेस पक्षात तयार झाली आहे, 100% तुमच्यात ते गुण आहेत. तुम्ही त्यांचं भाषण ऐका. माझी इच्छा आहे की जसे मुद्देसूद भाषण भैया तुमचं व्हायला लागलंय तसं एकदा इथं पण व्हायला पाहिजे. खूप मुद्देसूद मांडणी, देशातले राज्यातले प्रश्न आणि त्याच विलासराव देशमुख साहेबांच्या स्टाईलमध्ये मांडणं, हे लोकांना एकदम अपील व्हायला लागलं. तुम्ही बोललेलं लोकात अपील व्हायलंय, जिल्ह्यात अपील व्हायलंय. आणि काळगे साहेब, तुम्हाला निवडून आणण्यात भैया साहेबांच्या त्या भाषणाचा खूप मोठा वाटा या ठिकाणी असणार आहे असं मी या प्रसंगी सांगतो. मी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेस काँग्रेस आणि आघाडीचं सरकार देशात होतं, मनमोहन सिंग साहेबाच्या नेतृत्वाखाली, ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांनी पंतप्रधान पद सोडलं, त्यावेळेस मला वाटतं भारत देशावर 50 लाख कोटीचं कर्ज होतं. नरेंद्र मोदींनी 10 वर्षामध्ये 210 लाख कोटी कर्ज या आपल्या देशावर करून ठेवलेलं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक, एवढे जण बसलेत ना, प्रत्येकाच्या डोक्यावर 1,60,000 रुपयाचं कर्ज ह्या नरेंद्र मोदींनी करून ठेवलंय. एवढं आपण लक्षात घ्या. म्हणजे कसं व्हायलंय माहिती का, नरेंद्र मोदींनी चहा विकताना ह्या देशात कोणी बघितलंय का? बघितलंय का? चहा विकताना त्यांनी कोणी बघितलंय का? तरी आपण सगळ्या देशानं त्याच्यावर विश्वास ठेवला. आता काँग्रेस पक्षानं उभं केलेला पूर्ण देश ते विकायला लागलेत. कोणाचा विश्वास आहे का? खरं सांगावं. सगळा देश काय ठेवलंय त्यांनी विकायचं, तरी आपण विश्वास ठेवत नाही. हे विश्वास ठेवला पाहिजे, हे आपण विचार केला पाहिजे. एक दिवस जर मूर्ख बनायचं असेल त्याला एप्रिल फूल म्हणतात. एक दिवस जर मूर्ख बनायचं असेल एप्रिल फूल म्हणतात. 5 वर्ष मूर्ख बनायचं असेल त्याला कमळाचं फूल म्हणतात. एवढं तुम्ही लक्षात घ्या. फक्त एक पोस्ट भैया मी वाचून दाखवणार आहे माझ्या भाषणात. मला सापडली एवढी पोस्टच फक्त वाचवतो आणि मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. आज भाजपचा पराभव का करायचा आहे? बरोबर आहे, कारण भाजप सर्व क्षेत्रात अपयशी ठरला आहे. ही मुद्दे शॉर्टमध्ये मी वाचून दाखवतो. प्रतिवर्ष 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, पूर्ण केलं नाही. महागाई नियंत्रणात आणण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. महिलांची सुरक्षा राखण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. काळा पैसा परत आणण्यात त्यांना अपयश आलेलं आहे. केवळ प्रस्थापित भांडवलदारांना बळ त्यांनी दिलेलं आपण सगळेजण बघताय. न्याय व्यवस्थेवर बाधा त्यांनी तयार केलेली आहे. मीडियाला पूर्ण हायजॅक त्यांनी केलेला आहे. देशाचा बिघडलेला जागतिक भूक निर्देशांक, गरिबी निर्देशांकात झालेली वाढ, बिघडलेला जागतिक शांतता निर्देशांक, केवळ काही लोकांच्या हाती झालेलं संपत्तीचं केंद्रीकरण, गुन्हेगार, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांना दिलेला राजाश्रय, इतिहास, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात केलं जाणारं भगवेकरण, लोकशाहीची हुकुमशाहीकडे होत असलेली वाटचाल, द्वेषयुक्त भाषण, मॉब लिंचिंग आणि वाढत्या दंगली, फसलेली नोटबंदी,
माध्यमांशी शून्य संवाद, कोविड काळात मजुरांचे झालेले हाल, अतिरेकी गोडसेचं होणारं उदात्तीकरण, महिला कुस्तीपटूंचा झालेला अपमान, शेतकरी आंदोलनाला देशद्रोही ठरवणं, त्यांच्या रस्त्यात खिळे मारणं. मित्रांनो, हे फक्त काही आलेले एवढे पोस्ट आहेत, त्यांचा पाढा वाचायला तर खूप वेळ लागेल. मी फक्त आपल्याला सांगतो, इथं सगळेच्या सगळे या ठिकाणी सुशिक्षित आपण मतदार आहोत. एकच आव्हान मी आपल्याला करतो, देश वाचला तर आपलं राज्य वाचेल, आणि राज्य वाचलं तर आपण वाचणार आहेत. आता राज्य बुडायची वेळ आलेली आहे. असाच धर्मांधेकडे श्रीलंका गेला होता, आज श्रीलंकेचे काय हाल झालेत आपण बघितलंय. असाच पाकिस्तान धर्मांधेकडे चालला होता, पाकिस्तानचे काय हाल झालेत बघा. आता जर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आपला पाकिस्तान आणि आपला श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी कळकळीची विनंती करतो की आणि भैया, तुमचं आणि काँग्रेस पक्षाचं खरंच या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे. तुम्ही एक लोकाच्या मनातला उमेदवार या ठिकाणी तुम्ही काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीच्या वतीनं दिलेला आहे. डॉक्टर इथं जी बसलेत ना, ह्याच्यापैकी भैयासाहेब मला वाटते की ह्याच्यातले 70% लोक डायरेक्ट त्यांच्याशी परिचय यायचे डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांचे. तुम्ही मगा भाषणात त्यांनी सांगितलं देवणीच्या की ज्याला चष्मा लागला त्याला तर काळगे साहेबाशिवाय पर्याय नाही आहे. मी मित्रांनो सांगतो, एवढा चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, कारण त्या पार्लमेंटमध्ये अडाणी लोकांचं काही काम नाही आहे. एक प्रश्न आपल्या खासदारानं त्या ठिकाणी लातूरच्या बाबतीत त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये उच्चारलेला नाही. एवढी मोठी विलासराव देशमुख साहेब, शिवराज पाटील साहेब सर्वांनी आणलेली रेल्वे लातूरला आपल्या डोळ्यात एकत बिदरला गेली, हे हातावर हात धरून बसले. एवढं लक्षात घ्या, जे स्वतः आणलं नाही दुसऱ्याने आणलं होतं ते सुद्धा ते राखू शकले नाहीत. म्हणून माझी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती राहणार आहे की आपण जास्तीत जास्त मतांना डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना निवडून द्यावं, आणि जे सत्ता परिवर्तन आपल्याला देशात करायचं आहे, नरेंद्र मोदींना घालवायचं आहे, त्याच्या सिंहाचा एक आपला वाटा म्हणून एक खासदार आपला त्या ठिकाणी आपण आग्रहानं द्यावा. आणि आपल्याला एक जाता जाता एक गोष्ट सांगतो, आता सर्व तर भैया सांगतील त्यांच्या ह्याच्यात, मराठवाड्यातली एकही जागा भैया आपली जाणार नाही. 100% जागा मराठवाड्यातल्या येणार आहेत. आणि तुम्ही नुसतं बघत चला ना, नांदेड तर आलं मराठवाड्यात, सोलापूर महाविकास आघाडी, माढा महाविकास आघाडी, सातारा महाविकास आघाडी, बारामती महाविकास आघाडी, पुणे महाविकास आघाडी, शिरूर महाविकास आघाडी, आणि इकडं तुम्ही घ्या काय शेजारचा नगर महाविकास आघाडी. आता पुढचा पाडा तुम्हाला ही जी दिसतंय ना सगळं, हे फक्त लातूर आणि उस्मानाबाद एवढ्या पुरतं वातावरण नाही आहे. हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत वातावरण झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये लातूरकरांनी हिरिरीनं सहभाग घ्यावा आणि डॉक्टर काळगे साहेबांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं एवढे आवाहन करतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा समन्वय शिवसेना उद्धव ठाकरे गट, आदरणीय पप्पू कुलकर्णी साहेबांना विनंती आहे, आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं. 18व्या लोकसभेच्या लातूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आपल्या लातूरचे लोकप्रिय आमदार मान्य अमित भैया देशमुख व मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य, सगळ्यांची माफी मागून भैया मी काही जास्त वेळ घेणार नाही. मी आलोच फक्त तुम्हाला सांगायला की अमित भैया, तुम्ही ह्या वेळेस जो उमेदवार दिलाय तो सुशिक्षित आहे, डॉक्टर आहे आणि ओपन माइंडेड आहे. त्याच्याबद्दल मी तुमचं आधी अभिनंदन करतो. आणि एक तुमची तक्रार पण आहे माझी की 2009ला ह्या मतदारसंघातनं आदरणीय विलासराव देशमुख जिवंत असताना आपला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. 2014ला आणि 2019ला नाही आला. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्ही आहे, तुमच्यामुळं नाही आला. त्याचं कारण काय, 2013 पासून राजकारणात खोटं बोलायची पद्धत ह्या देशात चालू झाली. आणि जी आदरणीय विलासराव देशमुखांचे संस्कार तुमच्यावर असल्यामुळं तुम्ही जेवढं काम केलं तेवढंच सांगितलं, तिथं तुमची चूक झाली. ह्यांचं कसं चाललंय, खोटं बोल पण रेटून बोल. आता सभा लांबल्यामुळं, नाही तर मी तयारी करून आलो होतो. ह्यानं तर एवढी चिठ्ठी आणली, मी तेवढी मोठी चिठ्ठी आणली. मी भैया आधीच बोललो रे, भैया म्हणाले ह्याला नका बोलू देऊ. तर 2014 पासून जी परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली आहे, 2014ला आम्ही मतदान केलं, आम्ही प्रचार केला. 2019ला
भैया मी तुमच्यावर होतो, राष्ट्रवादीत आलो होतो मध्येच. आम्ही प्रचार केला, आम्ही निवडून आणलं, लोकांनी डोळे झाकून निवडून दिलं की काहीतरी बदल होणार आहे. ते कसा म्हणायचा, अच्छे दिन. आता अच्छे दिनच चाललेत. पेट्रोल 40 रुपये होणार होतं, गॅस 200 रुपयाला मिळणार होता. पण ह्या माणसानं आपल्या डोळ्याला झापड लावून ह्या भागात तर भैया भयंकर अंधभक्त आहेत. वरच्या भागात आमचे सोयरे निम्म्याच्या वर आहे तिथं. तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारला की एवढी महागाई काय, तर म्हणते G20चं समिट आम्ही किती चांगलं केलं. तुम्ही त्यांना जर विचारलं की गॅस सिलेंडर एवढं महाग का झालं, हे काय दाखवणार, न्यूझीलंड में हमारा डंका बज रहा है, अमेरिका में हमारा डंका बज रहा है. आपण जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर ह्या भाजपवाल्यांकडनं कधीच येत नाही. त्या प्रश्नाला बगल देऊन तिसरंच सांगायला चालू करतात. महागाई वाढली आहे ना, काही फरक पडत नाही. मला सांगा, जिओचे सिम किती लोकांकडे येतो, हातवर का जिओचे सिम वाले सगळ्याकडेच आहेत. उज्ज्वला गॅस योजना आहे ना, ती आणि जिओचं सिम सेमच आहे. जिओवाल्यानं जेव्हा सिम 5G चालू केलं त्यावेळेस फुकट सिम वाटले, आठवते का तुम्हाला? फुकट सिम लोकांनी लाईन लावून सिम घेतले आणि नंतर महिन्याला किती काढायला बिचारा. आता तसं उज्ज्वला गॅस योजनेचं आहे. आधी फुकट कनेक्शन द्यायचं, 400चा गॅस 1200वर न्यायचा आणि द्या मग भरा पैसे. भैया त्या दिवशी मी धीरज भैया आमच्या खुलगापूरमध्ये होतो. मी तिथं गावात विचारलं किती उज्ज्वला सिलेंडर आहेत आपल्याकडं, 260 आहेत. रिफिल किती होते, 3 रिफिल होते भैया, फक्त 3. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपण सगळ्यांना सांगितली पाहिजे. राम मंदिर झालं, प्रभू रामचंद्र तर आमच्याही मनात आहेत. अहो पिढ्याने पिढ्या हजारो वर्षापासून आपण एकमेकांना राम राम म्हणतो, पण नवीन चालू झाले जय श्रीराम. एकानं फोन केला मला, जय श्रीराम. मला हळू बोल, छातीत धडधड व्हायला माझ्या. अरे त्या जय श्रीराम मध्ये राम सोडून सगळेच आहे. राम नाही, सगळी धमकीवरच झाले सगळं. एकीकडे म्हणायचं गोरक्षक आहेत आम्ही, गो आमची माता आहे, आणि त्यांच्या बीफच्या कारखान्याकडनं 250 कोटी फंड घ्यायचा. हे तुमचं हिंदुत्व आहे. ते फ्युचर गेमिंग वाला म्हणजे जुगार. इथं कोण कोण खेळते रम्मी मोबाईलवर, खरं खरं सांगा, कोण कोण मोबाईलवर रम्मी खेळते? तिरट कोण कोण खेळते? 70% पोरं खेळत, 70% पोरं त्याच्यावरच आहेत. त्या फ्युचर गेमिंग कंपनीकडनं 1300 कोटी चंदा कोण घेत आहे? आदरणीय, वंदनीय, पूजनीय, महनीय मोदीजी. काय सांगाव. मी एक व्हिडिओ दाखवला असता पण वेळ नाही म्हणून मी कट ऑफ करतो. MSP ची गॅरंटी ह्या पठ्ठ्यानं 2013 मध्ये दिली होती. माझ्याकडे व्हिडिओ भैया मी तुम्हाला टाकेन. मले स्वामीनाथन कमिटीच्या नुसार आम्ही देऊ. स्वामीनाथनला भारतरत्न दिला, पण शेतकऱ्यांना MSP ची गॅरंटी दिली नाही. हे असे लोक आहेत, तुम्हाला कुठं नेऊन खड्ड्यात घालतील. लय लुच्चे भाजप संघवाले, लय लुच्चे लोक आहेत. भैया औषधाचा तर आमदार महालुच्चा आहे. तुम्हाला त्याची गंमत सांगतो औषधाच्या आमदाराची. काल औषध होतो, 2000 कोटीचा विकास केला म्हणून भैया. मी तुम्हाला कालच मेसेज टाकणार होतो, भैया तुम्ही केलाय का 5 वर्षात 2000 कोटीचा विकास? 2000 कोटीचा विकास म्हणलं. हे खालचा आमदार लुच्चा, देवेंद्र फडणवीस अतिलुच्चा आणि नरेंद्र मोदी महालुच्चा. खोटच बोलेल म्हणून भैया थोडं खोटं बोलायला शिका. मला तर फार कधी कधी दुःख होतं भैया तुमचं. तुम्ही राष्ट्रीय नेते होताल का नाही होताल? कारण आहे तुम्हाला ईडी मागं लागत नाही, इन्कम टॅक्स मागं लागत नाही, IT मागं, CBI मागत लागत नाही. एका नेत्याचं लातूरमध्येच एका आमदाराला CBIचं केस चालू होती भैया, आहे वाटतं. तेव्हा आम्ही तिकडे होतो ना. मी त्याला म्हणलं भैया CBIची केस लागली, आता मी राष्ट्रीय नेता होणार म्हणजे CBIची केस. ही मानसिकता आहे ह्या लोकांची. एकीकडे म्हणायचं बेटी बचाओ बेटी पढाओ. मणिपूरमध्ये 2 महिलाची नग्न धिंड निघाली, ह्यांना लाज नाही वाटली ह्या पंतप्रधानाला. आपल्या देशाच्या ज्या पैलवान महिला होत्या, ज्यांनी देशासाठी
गोल्ड मेडल आणलं, देशाचा मान जगात वाढवला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारा तो त्यांचा खासदार एका शब्दानं त्याला बोललं नाही. ही ह्या लोकांची मानसिकता आहे. बिल्किस बानो साहेबच्या गरोदरपणामध्ये तिच्या 3 वर्षाच्या लेकराला आपटून मारलं, 10-12 लोकांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, 11 लोकांचा मर्डर केला. त्या लोकांना 10-12 वर्षांतर ह्यांचं वागणूक चांगली म्हणून तुम्ही सोडवता, अशी ह्या लोकांची मानसिकता आहे. हे हरामखोर हिंदू राष्ट्र करायला निघालेत भैया. काय आहे हिंदू राष्ट्र? मी एकदा माझा व्हिडिओ बनवलता, हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू अफगाणिस्तान करायचं पाप हे लोक करणार आहेत. अफगाणिस्तान सारखी परिस्थिती आज आपल्या देशात निर्माण होऊ लागलेली आहे. धर्मात धर्म ठेवण्यात गेलेत, मुसलमानांतर अतिरेकीच करून टाकले. म्हणजे जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, महिलेवर बलात्कार झाला, तर तिचा धर्म आधी विचारू लागलेत हे हरामखोर. कोणत्याही महिलेवर अत्याचार हो, ती महिला असते, तिला जात धर्म पंथ नसतो. ही गोष्ट आपल्या डोक्यातनं काढून टाकण्याचं काम मागच्या 10 वर्षात ह्या भाजप आणि संघाने केलेलं आहे. कुठे तो 100 कोणत्या सिटी होत्या सिटी 100 स्मार्ट सिटी विचारा भाजपच्या लोकांना आल्यावर, कुठे 100 स्मार्ट सिटी कुठे गेल्या? तुमचं स्किल इंडिया, मेक इन इंडिया, नुसत्याच घोषणा, त्याच्यावर जाहिरातीवर पैसे, जाहिरातीच्या एजन्स्या ह्यांच्याच माणसांच्या, त्यातल्या त्यात गुजरातांच्याच एजन्स्या. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मला एक गोष्ट सांगा, एकच गोष्ट सांगतो भैया, आता थांबतो बरं का. मी घड्याळाकडे बघितलोय. एका तुम्हाला जंगलाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. फायनल. एकदा जंगलात काय, जंगलाचा राजा कोण आहे? कोण? मी नाही, मी देशाचा राजा. जंगलाचा राजा सिंह. मग एकदा काय झालं, 10 वर्षापूर्वी एक माकड उठलं, 56 इंच छाती होती त्याची, आणि त्यानं म्हणलं मला काही माहित नाही, मलाच राजा व्हायचं. म्हणले यावेळेस काही करा, मला राजा करा. लोक म्हणले तुला जमणार नाही बाबा, कशाला उगाच करायलास, तू एका झाडाचा मालक आहेस, हे फार मोठं जंगल आहे. म्हणले नाही नाही, म्हणले मलाच राजा व्हायचं. लोकांनी कंटाळून म्हणले चला बाबा करून टाका, जंगलात लोकांना करून टाकायला राजा करा. हा 56 इंचाचा माकड राजा झाला. हा राजा झाल्यावर त्यानं काहीच केलं नाही. सकाळी उठायचं, बाजूच्या जंगलात जायचं, परत यायचं, परत तिसऱ्या जंगलात जायचं. वर्ष 2 वर्ष तेच केलं. एक दिवशी काय झालं, एका वाघानं हरणाचं पिल्लू पकडून घेऊन गुहेत निघून गेला. जंगलातले सगळे लोक गेले, म्हणले की आपल्या जंगलामध्ये सगळे सामंजस्याने राहतात, सगळे गुण्यागोविंदाने राहतात, या वाघानं चूक केली, वाघानं कसं काय घेऊन गेलं पिल्लू, वाघानं कसं काय घेऊन गेलं पिल्लू, चला म्हणले त्याला सांगा. मग हे 56 इंचाचं माकड त्या गुहेच्या बाहेर गेलं. मध्ये जायची हिंमत कुठं व्हायली. मग काय करायला, ह्या झाडावर एकदा उडी मार, तिथून कोलांटी मारून खाली ये, ह्या झाडावर एकदा जा, तिथून कोलांटी मारून खाली ये, गुहेच्या दरवाजाच्या वर चढ, तिथून खाली ये, घामाघूम माकड. लोक म्हणले काय, जनता म्हणली काय झालं, मी किती मेहनत करू लागलो, म्हणले मी घामाघूम झालो, म्हणले मेरे को सिर्फ 60 दिन दो. हे असे धंदे, हे 56 इंचाचं माकड बसले आपल्या उरावर. लक्षात घ्या, मी आडून बोलणार नाही, आम्ही ओरिजिनल माल आहे शिवसेनेचा, आम्ही कशालाच भेट नाही. त्याच्यामुळं आता ही वेळ आलेली आहे. अजून एक शेवटचं सांगतो छोटस. काय झालं साहेब, कुठेही गेलं, टीव्ही उघडा मोदी, मोबाईल उघडा मोदी, गुगल उघडा मोदी, ते फेसबुक उघडा त्याच्यात हायच फोटो मोदी मोदी, रेल्वे पेट्रोल पंपावर मोदी. काल येताना डिझेल भरू लागलो होतो, एक मोटरसायकलला पेट्रोल भरायला, समोर मोदीचा फोटो असते का नाही? तुम्हाला ही मोदी असं वाटत नाही का? कधी कधी विचारत असेल, आता कसं वाटायला तुला, भारी 110. लक्षात घ्या, ही शेवटची निवडणूक आहे आपली. 100% शिवाजी बंडप्पा काळगे निवडून येणार आहेत. लोहा कंदार मध्ये मी गेलो होतो, त्या खासदाराला ही जे काय नाव, तुकाराम का खासदार, ते जो कोण आहे ते जे ही सध्याचा खासदार आहे, त्यानं तिकडे 5 वर्षात तोंड दाखवलेलं नाही. लोक म्हणले ह्याला येऊ पण देत नाही आम्ही. भैया काल औसामध्ये
आमदाराला हाकलले 4 गावात, मी व्हिडिओ टाकलेत. 4 गावात आमदार येऊ दिले नाही, तिकडे निलंग्यात पण येऊ दिले नाही, 2 गावामध्ये. ही आपली परिस्थिती आहे. 100% आपण निवडून येणार आहेत. आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, जनतेने एक विचार करा. ह्याच्यावर मी बोलणार होतो. ऍक्च्युली मी पहिल्यांदा डाउनलोड केले काँग्रेसचा मॅनिफेस्टो. आज मी पहिल्यांदा डाउनलोड करून वाचलाय 55 वर्षाच्या काळात, की आमचा संबंध नव्हता ना. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत न्यायच्या आहेत. घरोघरी आपल्याला जायचंय. गाफील राहू नका. आपण 100% निवडून आलोय. 4 तारखेला गुलाल, आपण बाबळगावात गुलालच आहे. 100% निवडून येतोय. पण सगळ्यांनी सावध राहा आणि येत्या 7 तारखेला जास्तीत जास्त मतांनी शिवाजी बंडप्पा काळगे यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मान्य श्री डॉक्टर शिवाजीराव बंडाप्पा काळगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. या लातूर लोकसभा 2024च्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेमध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अमितजी देशमुख साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेले युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेटे, माझे मित्र पप्पूभाई कुलकर्णी, आदरणीय किरणजी जाधव, रविशंकर जाधव, राजकुमार जाधव, लक्ष्मणजी कांबळे, संजयजी निलेगावकर, प्राध्यापक जगताप सर, देवीकुमार पाठकजी, सुनील बसपुरेजी, गिरीश पाटीलजी, गणेश देशमुखजी, धनंजय शेळकेजी, सर्जेराव मोरेजी, व्यंकटेश पुरीजी, प्रवीण कांबळेजी, सचिनजी दाताळ, या सभेसाठी इथं आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर किनीकर, डॉक्टर बर्मदे, डॉक्टर बिराजदार, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, या निवडणुकीच्या प्रचाराच्या आता 3ऱ्या टप्प्यामध्ये आपण जात आहोत. येत्या 7 तारखेला आपणाला आपलं मतदान या निवडणुकीसाठी करायचं आहे आणि जवळपास आता शेवटची 10-12 दिवसाची वेळ या निवडणुकीसाठी राहिलेली आहे. मागच्या जवळपास 34-35 दिवसापासनं आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी फिरत आहोत आणि पूर्ण मतदारसंघ जवळपास आमचा एक पहिली फेरी झालेली आहे. मित्र हो, मागच्या 10 वर्षामध्ये आपण जे सरकार निवडून दिलं हे प्रचंड जुमलेबाज सरकार होतं. यांनी ज्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या, मोठे मोठे आश्वासनं दिली, त्या आश्वासनातली किती आश्वासनं या सरकारनं पाळली, किती जाहिरातीमधून सांगितलेल्या गोष्टींची पूर्तता कामाच्या रूपात यांनी केली, याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. इतक्या जोरजोरात घोषणा दिल्या जायच्या की समोरच्यांनी परेशान होऊन मतदान करावं, इतक्या जोरजोरात घोषणा असायच्या. म्हटलं जायचं की 60 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला 40 रुपयांनी पाहिजे का, 400 रुपयाचा गॅस तुम्हाला 200 रुपयांनी पाहिजे का. आणि आजची परिस्थिती पेट्रोलच्या बाबतीतली तर अशी आहे की 2014ला क्रूड ऑइलचे रेट डॉलरमध्ये जेवढे होते त्याच्यापेक्षा कमी रेट आज आहे डॉलरमध्ये क्रूड ऑइलचा, आणि पेट्रोल मात्र आपल्या सरकारने दुप्पट रेटनं विकणं चालू ठेवलं आहे. 60 रुपयाचं पेट्रोल जवळपास 108-109 रुपयांनी आता सध्या विकलं जात आहे. जेव्हा क्रूड ऑइलचे रेट कमी झाले तेव्हा क्रूड ऑइलच्या रेटबरोबर आपल्याकडले रेट कमी होणं गरजेचं होतं. अक्षरशः कोविडच्या काळामध्ये तर एकदम 1/4ला रेट आले होते. इतके खाली रेट आले असताना सुद्धा या सरकारनं रुपयासुद्धा आपल्या रेटमध्ये कमी न करता आपली आर्थिक लूट ही राजरोसपणे चालू ठेवलेली आहे.
आपणाला या बाबतीत सरकारला जाब विचारणं गरजेचं आहे. यामध्ये आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर सगळेजण बोलत आहेत. सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चाललेले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टीवरचा GST कमी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना विमा मिळण्याची वेळेवर गरज आहे. शेतकरी जर सपोर्ट नाही मिळाला तर आज शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपणाला माहिती आहे की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून जे DCC बँक आहे त्या बँकेतून शेतकऱ्यासाठी 5 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज बिनव्याजी दिलं जातं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 5 लाख रुपयेपर्यंतचं बिनव्याजी कर्ज देणारी DCC लातूर बँक ही एकमेव बँक आहे. नेहमीच आपण अशा गोष्टीचं कौतुक करणं गरजेचं आहे. आपला मांजरा परिवार आज शेतकऱ्यांना 1500 ते 1600 कोटी रुपये ऊसासाठी भाव देतोय. आज 2014 साली ऊसाला जो भाव दिला जात होता त्यापेक्षा जवळपास 1.25 पट भाव आज ऊसाला दिला जातो. तोच भाव जर आपण सोयाबीनशी कन्सिडर केला, कापसाशी कन्सिडर केला, कंपॅरिझनमध्ये गेलो तर नक्कीच आपणाला म्हणजे वाईट वाटायचं काम आहे. 2014ला असलेले 4-4.5 हजारचे भाव आज पण आहेत. कापसाचे भाव 6 ते 7 हजार रुपयाच्या रेंजमधले आज पण 14ला जे होते ते तसेच आज पण आहेत. कांद्याचा प्रश्न आहे, टमाट्याचा प्रश्न आहे. आपल्या लातूरसारख्या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड प्रमाणात आहे. आपले भाऊ, आपल्या भगिनी लातूर सोडून बाहेर कामाच्या शोधात आज फिरत आहेत. कितीतरी लोकांचं मायग्रेशन कामासाठी लातूरहून बाहेर झालेलं आहे. अक्षरशः हजारोंच्या लाखोच्या संख्येने आपले तरुण आज लातूर सोडून बाहेर जात आहेत. आपल्याकडं जर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली तर नक्कीच याच्यावर आळा बसू शकतो. आपणाला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. महिलांसाठी या सरकारनं जे अत्याचार झाले त्याला बिलकुल म्हणजे न्याय देण्याचं काम ह्या सरकारकडून झालेलं नाही आहे. मणिपूरची घटना असेल, साक्षी मलिक सारख्या खेळाडूवर झालेले अत्याचार असतील, ह्या घटना ताज्या असताना अशा घटनांकडं आपण डोळेझाक करून बघणार का, असा माझा प्रश्न आहे. जे उमेदवार मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही निवडून दिले त्यापैकी मागच्या 5 वर्षातले उमेदवार लातूरच्या जनतेच्या किती कामाला आले, ते किती वेळा लातूरच्या जनतेच्या संपर्कात आले. अक्षरशः मागच्या 35 दिवसामध्ये 34 दिवसामध्ये असा ग्रामीण भागामध्ये तर आम्हाला एकही माणूस भेटला नाही की ज्यांनी सांगितलं की हे उमेदवार निवडून दिलेले उमेदवार भेटले म्हणून. आणि आता परत आपणाला मत मागायला हे उमेदवार आपल्या दारात उभे आहेत. अशा उमेदवाराला तुम्ही निवडून देणार का, हा माझा प्रश्न आहे. तुमच्यासाठी या पुढच्या काळामध्ये, येत्या काळामध्ये तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी जर उभे राहिले तर नक्की या पुढच्या काळामध्ये 24/7 मी तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध राहीन, एवढी ग्वाही या निमित्तानं मी देतो. ज्या पद्धतीनं मागच्या 26 वर्षापासून तुम्हा सगळ्यांच्या सेवेमध्ये आम्ही आहोत, त्याच पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये सुद्धा मी या नव्या जबाबदारीमध्ये तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन, एवढा शब्द देऊन आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून, मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या शेकाप असेल, शेतकरी संघटना असेल, या सगळ्या माध्यमातून आपले हेवे दावे विसरून एक दिलानं एकजुटीनं काम करून ही विजयश्री आपण खेचून आणूया. या येत्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये हाताच्या पंजाच्या समोरचं बटन दाबून आपण आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करावेत आणि आदरणीय अमितजी देशमुख साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मदत करावी, एवढी विनंती मी या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यमान आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय सांस्कृतिक मंत्री, लोकसभेचे महाराष्ट्र राज्याचे स्टार प्रचारक आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले सविस्तर असे मार्गदर्शन करावे. लातूर लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याचे अधिकृत उमेदवार
डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या कोपरा सभेचे सन्माननीय अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि माझे ज्येष्ठ स्नेही देवीकुमार पाठकजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते आपले लाडके उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माझे स्नेही कुणाल नितीन राऊत, श्री संजय शेटे, श्री डांगे सर, पप्पू कुलकर्णी, अशोक गोविंदपुरकर जी, किरण जाधव, समत पटेल, रविशंकर जाधव, गिरीश पाटील, गणेश देशमुख, पुनीत पाटील, लक्ष्मण कांबळे, अयूब मनियार, शहाजीराव पाटील, सचिन बंडापल्ले, राजकुमार सस्तापुरे, विष्णुपंत साठे, सुनील बसपुरे, प्राध्यापक संजय जगताप, दीपक राठोड, सचिन दाताळ, व्यंकटेश पुरी, सर्जेराव मोरे, दीपक सूळ, सुपर्ण जगताप, संजय निलेगावकर, प्रवीण कांबळे, प्रवीण घोटाळे, सन्माननीय व्यासपीठ, लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक 13, 14, 15, 16, 17 येथून आलेले प्रतिष्ठित नागरिक, मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, लातूर लोकसभेच्या निवडणुका या आता दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत. डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपण ऐकलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की एक फेरी लातूर लोकसभा मतदारसंघाची त्यांची पूर्ण झालेली आहे आणि आता दुसऱ्या फेरीचा प्रचार सुरू झालेला आहे. आज आपली उपस्थिती पाहिल्यानंतर आणि आपल्या चेहऱ्यावर उत्साह पाहिल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे हे आपल्यातले, आपल्या परिचयाचे उमेदवार महाविकास आघाडीनं, काँग्रेस पक्षानं या लोकसभा निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. हे आम्हाला तुमच्या पाठिंब्यातनं, तुम्ही त्यांच्या उमेदवारीचा मनातून स्वीकार केलेला आहे अशी साधारणतः प्रचिती आपल्याला पाहिल्यानंतर होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे आमचे मित्र पक्ष आहेत. माझा त्यांचा अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे. मला जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांना एवढा आनंद झाला नसेल तेवढा डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आमच्या मित्रांना आनंद झालेला आहे. म्हणजे ते म्हणाले नाही का की तुम्ही जो उमेदवार दिलेला आहे तो अतिशय योग्य उमेदवार. या उदय गवारे खाली थांबलेत. किरण जाधव तुमचं लक्ष नाही. योग्य उमेदवार दिलेला आहे असं आमच्या मित्रपक्षांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याबद्दलही मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. मित्रपक्षच नव्हे, गेल्या महिन्याभरापासून मी अनुभवतोय प्रत्येक जण जो आम्हाला भेटतोय तो डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या उमेदवारीचं मनातून स्वागत करतोय. सामान्य माणसाला
हवा हवासा वाटणारा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या रूपामध्ये या देशाच्या निवडणुका आहेत. या देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रश्न चर्चेला येणार, देशाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आणि या प्रश्नांवर चर्चा करून मतदारांनी आपलं मतदान कोणत्या पक्षाला, कोणत्या उमेदवाराला द्यायचं याचा निर्णय करायचा आहे. देशामध्ये काय परिस्थिती आहे, लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले 16 सरकार भारतातल्या सत्ता पक्षानं पाडली. त्यातलं महाराष्ट्र सरकार हे एक आहे. महाराष्ट्रामध्ये तर राजकारणाचा बाजार केलाय, फोडाफोडी या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांनी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, शिवसेना फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घर फोडलं. अशा प्रकारचं राजकारण आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातला सामान्य माणूस हे स्वीकारणार आहे का? हा खरा प्रश्न या निवडणुकीमध्ये आहे. सत्ताधारी तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतच नाही. अनेकांनी हे मुद्दे उपस्थित केले. हे खरं म्हणजे याची उत्तरं सत्ताधाऱ्यांनी द्यायची आहेत. सत्ताधारी याच्यावर भाष्य करत नाहीत. आता अनेकांनी इथं शेतकऱ्याबद्दल भाष्य केलं. आता ही लातूर शहरात सभा होते. आता इथं शेतकरी आहेत का नाही, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की इथं उपस्थितांपैकी प्रत्येक जण हा शेतीशी निगडीत आहे. इथं असं कुणी नाही ज्याचं गावाकडं शेत नाही. आज लातूरमध्ये हे राहतात, प्रत्येकाचं शेत गावाकडे आहे. प्रत्येकाच्या घरामधला कुणीतरी सदस्य गावाकडे शेती करतोय, शेतात राबतोय. ती शेती परवडते का याची सुद्धा चर्चा या निवडणुकीमध्ये झाली पाहिजे. शेतीमालाला भाव नाही याबद्दल सत्ताधारी बोलत नाहीत. पीक विमा मिळत नाही याबाबत सत्ताधारी बोलत नाहीत. मजुरांना मजुरी परवडत नाही याबाबत सत्ताधारी बोलत नाहीत. बेकारांना नोकऱ्या नाहीत याबाबत सत्ताधारी बोलत नाहीत. महागाई वाढली आहे याबाबत सत्ताधारी बोलत नाहीत. भ्रष्टाचार वाढलाय याबाबत सत्ताधारी बोलत नाहीत. बस सत्ताधारी कशाबाबत बोलणार? हेच प्रश्न सोडवणार म्हणून तुम्ही सत्तेमध्ये गेला. भ्रष्टाचार संपवणार म्हणून तुम्ही सत्तेमध्ये गेला. न खाऊंगा ना खाने दूंगा ही घोषणा होती तुमची. न खाऊंगा ना खाने दूंगा. खाकर अगर कोई हजम कर ले तो उसको अपने साथ ले लूंगा.
सामान्य माणसाची दिशाभूल करताय तुम्ही. आदरणीय शरद पवार साहेबांचं घर फोडलं. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला. काँग्रेसच्या घराच्या काही खिडक्या चोरून नेल्या. चोरीला गेलेल्या खिडक्या पुन्हा आता आणून त्या बसवू नका असं आम्हाला काँग्रेसचे आमचे सहकारी सांगतात. महाराष्ट्राने हे राजकारण कधी पाहिलं नाही. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी असं राजकारण कधी केलं का? आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी असं राजकारण कधी केलं का? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी असं राजकारण कधी केलं का? आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी असं राजकारण कधी केलं का? कधी नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडेंची मैत्री ही सर्वश्रुत आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना कोण कोणत्या पक्षाचा हे कधी पाहिलं नाही. सरळ हाताने प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी असं राजकारण जर करायचं ठरवलं असतं तर विरोधी पक्षात एकही व्यक्ती दिसला नसता. पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तत्वाशी कधी तडजोड केली नाही. लोकशाहीला जपण्याचं काम केलं. आज महाराष्ट्राला लोकशाही जपण्याची गरज आहे. चाललेत भांडणं चिन्हाचे न्यायालयामध्ये. निवडणूक आयोगानं निर्णय दिला, घड्याळ अजित पवारांचं, धनुष्यबाण एकनाथ शिंदेचं. पटतं का तुम्हाला? पटतंय? लोक न्यायालयामध्ये आम्ही आलेले आहोत आणि या लोक न्यायालयामध्ये तुम्ही सारे न्यायाधीश आहात. 7 मे रोजी तुम्हाला मतदान करून न्याय निवाडा करायचा आहे. 7 मेला देशाला हे दाखवून द्यायचं आहे महाराष्ट्र अजून जिवंत आहे. हे देशाला दाखवून द्यायचं आहे महाराष्ट्र जिवंत आहे. महाराष्ट्र जाज्वल्य आहे. भारत पाहतोय महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रातला मतदार काय करणार आहे? महाराष्ट्रातला मतदार हा राहुल गांधी यांच्या बाजूने आहे का? महाराष्ट्रातला मतदार आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे का? महाराष्ट्रातला मतदार आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे का? भारत हे पाहणार आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे, जे वातावरण आहे, विदर्भामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे. मुंबईमध्ये, कोकणमध्ये महाविकास आघाडीची हवा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे. आणि या महाविकास आघाडीच्या हवेचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे.
डॉक्टर शिवाजी काळगे, तुम्ही नशीबवान आहात. मला माझ्या निवडणुकीत सुद्धा असं कोणी केलं नाही हो. मराठवाड्यातल्या 8 जागा मी सकाळीच धाराशिव येथे होतो. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर निवडून येणार. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून येणार. लातूर लोकसभा मतदारसंघातून आपले डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येणार. बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे निवडून येणार. परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव निवडून येणार. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नागेश पाटील निवडून येणार. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे निवडून येणार. आणि जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे निवडून येणार. मतदार बोलतायत, आक्रोश व्यक्त करतायत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये. याही परिसरामध्ये ही चर्चा आहे. हा परिसर म्हणजे काय? लातूर पॅटर्न आहे. रविशंकर जाधव, हे काय? दिस इज लातूर पॅटर्न. तुमचे हे सगळे प्रभाग 13, 14, 15, 16, 17 लातूर पॅटर्नचे विद्यार्थी इथं सर्रास तुम्हाला गाठ पडतील. लातूर पॅटर्ननं लातूरला घडवलं. आज लातूरमध्ये लाखाच्या घरात विद्यार्थी विद्यार्थिनी शिकतायत. व्हॉट इज डॉक्टर शिवाजी काळगे? डॉक्टर शिवाजी काळगे इज अ प्रोडक्ट ऑफ लातूर पॅटर्न. शिरूर आनंदपाळ तालुक्यातल्या राणी अंकुलगा या गावामध्ये जन्माला आले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले. नंतर लातूरला शिक्षण झालं. त्यानंतर गुणवंत ठरले. शाहू कॉलेज आणि औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आणि डॉक्टर झाले. लातूर पॅटर्न. डॉक्टर शिवाजी काळगे आणि लातूर पॅटर्न याच्यामध्ये काही फार अंतर नाही. आणि ही निवडणूक कोण उभा आहे पुढं? मी तर असं म्हणेन, दगडू अप्पा, ही निवडणूक केजी विरुद्ध पीजी अशी ही निवडणूक आहे. केजी विरुद्ध पीजी. आणि काय फरक आहे? कोरोना तुम्हाला आठवत आहे, महाविकास आघाडीचं सरकार, मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख. तो काळ आठवतोय तुम्हाला? आपण साऱ्यांनी कोरोनाच्या विरोध लढा दिलेला आहे. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं घराच्या बाहेर पडू नका. एवढंच भाजपच्या खासदारांनी ऐकलं आणि घराच्या बाहेर ते पडले नाहीत कोरोना काळामध्ये. या उलट आम्ही सगळे कोरोना काळामध्ये कोणाला उपचाराची गरज आहे, कोणाला औषधाची गरज आहे,
कोणाला इंजेक्शनची गरज आहे, कोणाला वॅक्सिनची गरज आहे. 24 तास हेल्पलाईन सुरू होती. हे आपण अजून विसरलेले नाही आहोत. एवढंच नव्हे तर या लातूर जिल्ह्यातली, लातूर शहरातली वैद्यकीय व्यवस्था अधिक सक्षम कशी होईल म्हणून कोट्यावधी रुपये महाविकास आघाडी सरकारनं त्या काळामध्ये मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च केले. आज लातूरच्या गाव भागामध्ये 100 खाटाचं रुग्णालय याचं काम सुरू झालेलं आहे. 100 बेडेड हॉस्पिटल, विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचं एक्सटेन्शन, अनेक्स हे गाव भागामध्ये सुरू झालेलं आहे. आणि याच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याच्या आवारामध्ये मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल 100 खाटाचं हे मंजूर झालेलं आहे, काम सुरू झालंय. एवढंच नव्हे तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 100 खाटाची नवी OPD बिल्डिंग ही सुद्धा मंजूर केली आणि त्याचंही काम सुरू झालेलं आहे. 100 खाटांचं हॉस्टेल मुला मुलींचं त्याचंही काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना या सगळ्या योजना या लातूरमध्ये मंजूर केल्या आणि त्या राबवण्याचं काम महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुरू झालं. आणि हे मला आपल्याला सांगायचं आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जेव्हा ते वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं आणि सुरू केलं ते फक्त 300 खाटाचं होतं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आता ते 1,500 खाटांचं झालेलं आहे. 1500 बेड्स. MBBS चे तर विद्यार्थी आहेतच, पण PG चे विद्यार्थी सुद्धा शेकडोनी तिथं आहेत. काय किमया आहे लातूर पॅटर्नची की नीटच्या परीक्षेला जेव्हा लाखो विद्यार्थी लातूरमध्ये बसतात आणि हे विद्यार्थी जेव्हा लातूरमध्ये येतात, त्यांचे पालक येतात, ते इथं घर करून राहतात, भाड्याने खोल्या घेतात. आणि इथं अनेक लोक आहेत माझ्या समोर ते बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा खोल्या भाड्यानं दिलेल्या आहेत या विद्यार्थ्यांना. आहेत का नाही? इथं या परिसरामध्ये अनेकांनी, आणि का असू नये ते, समजा आमच्या लातूरकराला जर या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनी यांची राहायची सोय, जेवणाची सोय ते जर करणार असतील आणि त्यांना जर 4 पैसे मिळाले तर त्यात काहीही चुकीचं नाही. आणि म्हणून इथं शेकडो हजारो आमचे लातूरकर रूम्स भाड्याने देतात, मेस चालवतात. ही आपल्या लातूरची एक इकॉनॉमी या विद्यार्थ्यांमुळे या ठिकाणी सक्षम झालेली आणि याच्यात आपल्याला वृद्धी करायची. आणि हे करायचं असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही उत्तम असली पाहिजे. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. गुन्हेगारी वाढली आहे, चोऱ्या वाढल्यात, हल्ले वाढलेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. भ्रष्टाचार वाढलाय, याचा विचार केला पाहिजे. आणि याचा त्रास सामान्य माणसाला होतोय. पोलीस स्टेशनमध्ये, तहसील कचेरीमध्ये, शासकीय कार्यालयामध्ये महायुतीचं सरकारच, जिथं सरकारच भ्रष्टाचाराच्या पायावर उभं आहे. 50 खोके एकदम ओके, राहून गेलं तुमचं. महायुतीचं सरकारच भ्रष्टाचाराच्या पायावर उभं आहे, तेव्हा त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार?
वसुली सुरू आहे. इथेही जी चर्चा होते, आम्हाला काय बाबा, आम्हाला वर द्यावं लागतं, अशी सर्रास चर्चा आहे आणि सामान्य माणसाची पिळवणूक होते आहे. असं कधीही काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही, ते आम्ही कधी होऊ दिलं नाही. आणि आजही इथं तुमच्या पुढे सांगायला हरकत नाही की तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडला असल्यामुळं या सगळ्या यंत्रणेवर अंकुश तरी आहे. हे सगळं लपून छपून चाललंय ते सुद्धा होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. कुठं काही आम्हाला तक्रार आली तर लगेच आम्ही फोन करून विचारतो हे काय चाललंय. एखाद्या डॉक्टरला त्रास होतो कारण नसताना, एखाद्या व्यापाऱ्याला त्रास होतो, एखाद्या शिक्षकाला त्रास होतो, एखाद्या प्राध्यापकाला त्रास होतो, एखाद्या दुकानदाराला त्रास होतो. असा कुठेही त्रास झाला तर आमचे हे सगळे सहकारी तातडीनं आम्हाला कळवतात आणि तिथेच अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारतो आणि त्याला तिथेच थांबवतो. हे देखील मला मुद्दामून आपल्याला सांगितलं पाहिजे. आता आपल्याला असं वाटेल की बाबा आपली भेट निवडणुकीमध्ये होते, कधीतरी येता जाता आपण भेटतो, कधीतरी आपली कुणाच्या तरी घरी भेट होते, पण क्षणोक्षणी लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय याची खबरबात. क्या बात है. लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय, डॉक्टर शिवाजी काळगे चाललेत. याची खबरगात आम्ही घेत असतो. कोयता गँग एक निघाली असं मी ऐकतोय. हो, इथंच आहे कोयता गँग. इकडेही लोन आलंय. पण माझ्या सहकार्याला मी सांगू इच्छितो की यापुढं कोयत्या गँग याचं दर्शन लातूरकरांना होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कोण आहेत ते त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे देखील मी आज या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, कारण इथला तो ज्वलंत प्रश्न आहे. लातूरमध्ये असं होतच कसं, याला कोण खतपाणी घालतंय, याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. लातूरच्या संस्कृतीला कुठेही ठेच लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. लातूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. डॉक्टर शिवाजी काळगे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुमचं प्रतिनिधित्व करणार आहेत. काल राहुल गांधी लातूरमध्ये अचानक आले, मुक्काम केला. डॉक्टर शिवाजी काळगे त्यांची भेट झाली, परिचय झाला. डॉक्टर शिवाजी काळगे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि एक बरं झालं, आता तुम्हाला लोकसभेमध्ये राहुल गांधी बरोबरच काम करायचंय, त्यामुळे तुमची भेट झाली, ओळख झाली, हे बरं झालं. भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राहुल गांधी यांची साथ देण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला निवडून द्यायचं. राहुल गांधी यांनी काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे आपल्यासाठी पाठवलेलं आहे सही करून. राहुल गांधी यांची सही आहे या काँग्रेस गॅरंटी कार्डवर. 25 गॅरंटीज याच्यावर नमूद केलेले आहेत. काँग्रेस गॅरंटी कार्ड हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे. सुशिक्षित बेकारांना पहिली नोकरी पक्की, महिलांच्या
बँकेच्या खात्यावर दरवर्षी 1,00,000 रुपये, मजुरांना किमान 400 रुपये मजुरी, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतीमालाला हमी भाव आणि समानतेसाठी जातनिहाय जनगणना, 30 लाख नोकऱ्या भारत सरकारच्या माध्यमातून नोकर भरती करून 30 लाख नोकऱ्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तातडीनं भरण्याचा शब्द राहुल गांधी यांनी दिलेला आहे. आणि या ज्या 30 लाख नोकऱ्या आहेत याचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झालंय. जाहिरात केव्हा निघणार, परीक्षा केव्हा होणार, मुलाखती केव्हा होणार आणि अपॉइंटमेंट लेटर केव्हा मिळणार. फसवा फसवी नाही, बनवा बनवी नाही. काँग्रेसने जो शब्द दिला तो पाळण्याचं काम राहुल गांधी आणि आम्ही सगळे करणार आहोत. प्रियंका गांधी येत आहेत परवा. लातूरला, उदगीरला सभा आहे. प्रियंका गांधींची पण डॉक्टर शिवाजी काळगे यांची ओळख होईलच. त्यामुळे राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देशाचे नेते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या लढणार आहेत. लोकसभेमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये हे दोघंही जाणार आहेत आणि त्यांची साथ द्यायला डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला निवडून पाठवायचं आहे. आणि डॉक्टर हे 24 तास उपलब्ध असतात, तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही. या परिसरामध्ये अनेक डॉक्टर आहेत. डॉक्टर बर्मदे आहेत, डॉक्टर किनीकर आहेत, इतर सगळे डॉक्टर हे 24 तास उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांना काही नव्यानं सांगायची गरज नाही. त्यामुळे डॉक्टर शिवाजी काळगे सुद्धा मतदारांना, लातूरकरांना 24 तास 365 दिवस 5 वर्ष हे उपलब्ध असणार आहेत. हे मला मुद्दामून सांगितलं पाहिजे. तुमच्यापैकी किती लोकांना त्यांचा दवाखाना कुठे आहे हे माहिती आहे? हात वर करा. अरे बाबा, हे जवळपास सगळ्यांना. संजय क्वालिटी पोहे त्याच्या बाजूला, म्हणजे संजय क्वालिटीचे पोहे जिथं मिळतात तिथून हाकेच्या अंतरावर लक्ष्मी नेत्रालय, डॉक्टर शिवाजी काळगे यांचा दवाखाना, तिथं ते रुग्णांना भेटतात आणि आता या पुढं नागरिकांना भेटतील. हे मला आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. कारण आपला अनुभव खासदाराच्या भेटीचा काही फार चांगला नाही आहे. आणि तो अनुभव आपल्याला पुन्हा घ्यायचा नाही आहे. मी आज देवणी तालुक्यामध्ये होतो. थँक्यू. देवणीमध्ये होतो. देवणी तालुक्यातल्या मतदारांनी आम्हाला असं सांगितलं की भाजपचे खासदार 5 वर्षात देवणी तर सोडाच, देवणी तालुक्यात आले नाहीत. देवणी तालुक्यामध्ये 80 गावं आहेत. देवणी तालुक्यात आले नाहीत. तीच गत निलंगा तालुक्याची, तीच गत शिरूर आनंदपाळ तालुक्याची, तीच गत लातूर तालुक्याची, तीच गत रेणापूर तालुक्याची. खासदारांनी केलं काय याचाही विचार झाला पाहिजे. आणि म्हणून अशा
अदृश्य खासदाराच्या पाठीशी कृपा करून उभं राहू नका, ही विनंती मला या निमित्तानं करायची आहे. महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. महाविकास आघाडी 48 जागांपैकी 39 जागा जिंकणार असे सर्वेक्षण आलेले आहेत. महायुतीला एका आकड्यामध्ये त्यांनी गुंडाळून ठेवलेला आहे. संजय शेटे तुम्हाला सांगायला हरकत नाही, सर्वेक्षणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 0 जागा दाखवल्यात. 0. आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा हीच अवस्था होणार आहे. महाविकास आघाडीचा विजय हा तुमच्या आशीर्वादानं हा निश्चित आहे. भारतामध्ये इंडिया आघाडीचं सरकार निवडून येईल. भारतीय जनता पक्ष 230-220च्या वर जाणार नाही. आणि इंडिया आघाडी एक पर्याय म्हणून या देशाला एक सक्षम सरकार देईल, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. महाराष्ट्रातच जर 35 खासदार 40 खासदार जर महाविकास आघाडीचे येणार असतील, बिहारमध्ये तीच परिस्थिती आहे, तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला असं वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये एकही जागा येणार नाही, पण असं नाही. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पहिल्यांदा जे मतदान झालं तिथं काँग्रेस आघाडीला जादा जागा दाखवल्यात उत्तर प्रदेशमध्ये. आणि म्हणून इंडिया आघाडीचं सरकार निवडून येईल जूनमध्ये, आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडून येईल ऑक्टोबरमध्ये. आणि डॉक्टर शिवाजी काळगे आपण निवडून आल्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे विधानसभेच्या निवडणुका होतील त्याही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दबदबा राहील, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. आणि आता तुम्ही सज्ज राहा. पुन्हा लातूरचं गतवैभव आपल्याला मिळवायचंय. MH24 चा दबदबा जो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळात होता, तोच दबदबा 24 साल आहे. साल सुद्धा 24 आहे. त्यामुळं 2024 आणि MH24, त्यामुळं आपलं सरकार येणार हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो. प्रधानमंत्री येणार आहेत असं मी वाचलं आणि मला कोडं पडलं की प्रधानमंत्री काय येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे रथी महारथी नेते आता ते तर खासदाराला निवडून त्यांच्या उमेदवाराला निवडून आणू शकत नाही, त्यांच्याने होणारच नाही. आणि म्हणून प्रधानमंत्र्याला बोलवायचं आणि ते येऊनही त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही. आणि मग निवडून येणार नसेल तर आता प्रधानमंत्री येऊन जर निवडून आला नाही तर आम्ही काय करणार. म्हणजे आपल्या डोक्यावरचं
हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता आएंगे तो डॉक्टर शिवाजी काळगे ही खूप वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खूप मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. 7 मे रोजी आपल्याला मतदान करायचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकानं डॉक्टर शिवाजी काळगे हे नाव आणि त्यांचं चिन्ह हात हे सगळ्यांना आपण कळवावं ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. पेटती मशाल घेऊन हाती, पेटती मशाल घेऊन हाती, गाढावी गद्दारी, वाजवावी विजयाची तुतारी. न जात पर न पात पर आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर, न जात पर न पात पर आदरणीय शिवराज पाटिल साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना दिल्लीला आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवूया. एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.